नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 याकरिता पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयाचं आपण अध्ययन करीत आहोत आणि इतिहास या विषयात आपल्याला अभ्यासक्रमामध्ये टोटल 10 युनिट्स दिलेले आहे आणि या 10 युनिट्समधून आपण अभ्यासक्रमातील युनिट क्रमांक 1 ला आपण सुरुवात केलेली आहे. आणि युनिट क्रमांक 1 हा पूर्णतः एन्शियंट हिस्ट्री प्राचीन भारताचा इतिहास यावर आधारित आहे आणि या प्राचीन भारताच्या इतिहासापैकी आज आपण संपूर्ण युनिट क्रमांक 1 या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. सो हा व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून कंप्लीट रिव्हिजन आपले युनिट 1 वर होणार आहे, जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये एन्शियंट हिस्ट्री यातून कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हेही महत्त्वपूर्ण बाब आपल्या सगळ्यांना क्लिअर होणार आहे. सोबतच जे स्टुडंट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2025 ची टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे पेपर 2 हिस्ट्रीचं. आणि या कंप्लीट कोर्समध्ये डेली बेसिसवर आपल्याला 11 AM ला जे आहे सेशन्स अवेलेबल आहे लाईव्ह. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमात टोटल 10 युनिट जे आहे हिस्ट्रीच्या करून मिळेल. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. नोट्स व्यतिरिक्त क्लासच्या PDF सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येतील. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे म्हणजेच PYQ आहे. सरावासाठी MCQs आहे आणि वीकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. आणि सोबतच महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 2 हिस्ट्रीवर पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला दिसून येईल. सो नवीन बॅच आपली सुरू होत आहे मंडे पासून. सो मंडे पासून स्टार्ट होणाऱ्या नवीन बॅचला जॉईन करा. जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल नंबर्स आहेत. या नंबर्सवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि या कोर्सला जॉईन करण्याची फीस 12,000 आहे. यावर सुद्धा आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सोबतच प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता. स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून येथे कोर्स सर्च करून घ्यायचा आहे. सो अशा प्रकारचं इंटरफेस दिसून येईल. डायरेक्ट या इंटरफेस वरून सुद्धा कोर्सला बाय करू शकता किंबहुना ऑफिशियल नंबर्स आहे. या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि इथून आपण टेस्ट देऊ शकता. या कंटेंटच्या सेक्शन मधून व्हिडिओ लेक्चर्स PDF सुद्धा आपण रीड आउट करू शकता. सो क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते बौद्ध कार्य आहे? ए रघुवंश, बी आहे महावंश, सी आहे हरिवंश आणि डी आहे शशीवंश. आता बघा यामधून 3 जे आहे ते आपल्याला वेगळे ऑप्शन दिसून येईल आणि वन म्हणजे यापैकी एक असा आपल्याला ऑप्शन दिसून येईल जो वेगळा आहे. आता वेगळा म्हणजे काय तर बौद्ध ग्रंथ हा आहे. यामध्ये बघा मी तुम्हाला 16 महाजन पद सांगितलेला होता आणि या 16 महाजन पदामध्ये मी अ, एक महत्त्वपूर्ण आपण भाग बघितला होता. तो म्हणजे अंगुरकम वृत्त आणि महावंश यामध्ये आपल्याला काय दिसून येतं उल्लेख दिसून येत आहे ना. सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे ऑप्शन क्रमांक बी आहे. आता बघा रघुवंश, हरिवंश आणि शशीवंश यांना स्किप करायचं का बरं? कारण हे बौद्ध ग्रंथ नाही तर महावंश हा बौद्ध ग्रंथ आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. महावंश ही पाली भाषेत लिहिलेली एक काव्यरचना आहे आणि हा जो महावंश आहे यामध्ये श्रीलंकेच्या राजाचे वर्णन आहे. कलिंगचा राजा विजयाच्या श्रीलंकेत आगमनापासून राजा महासेन पर्यंतचा कालावधीचं वर्णन महावंशमध्ये केलेलं आहे. हे सिंहली म्हणजे श्रीलंकेचे प्रसिद्ध ऐतिहासिक महाकाव्य आहे. भारतातील कथितच असे कोणतेही राज्य असेल ज्याचा इतिहास सिंहली म्हणजे श्रीलंका इतका सुरक्षित असेल. ठीक आहे. सो डब्ल्यू गिनर यांच्या मतांचा आधार महावंश आहे. महान लोकांच्या वंशांची ओळख करून देणारा आणि स्वतः महान असल्यामुळे याला महावंश असं नाव जे आहे ते देण्यात आलेले. अशा प्रकारचा आपल्याला महावंश हा बौद्ध ग्रंथ दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोण जैन लेखक नाही? अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जातात. त्यामुळे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे जे प्रश्न आहे खूपच महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतात. यामध्ये बघा खालीलपैकी कोणता जैन लेखक नाही? ए आहे हेमचंद्र, बी आहे हरिभद्र, सी आहे सिद्धिसेना आणि डी आहे अमर सिंग.
सो यामध्ये आपल्याला सरळच दिसून येत आहे जैन ग्रंथ यापैकी कोणता नाही म्हणून. ओके. सो लक्षात घ्या यापैकी अमर सिंग आहे ना, हे जैन लेखक आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. आपण बुद्धिझम आणि जैनिझमचा अभ्यास करीत असतो आणि या अभ्यास करीत असताना आपल्याला जे आहे त्या संबंधित जे जसं बुद्धिझम संबंधित महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणते आहे, जैनिझम संबंधित महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणते आहे, हा जो महत्त्वपूर्ण भाग आहे ते आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं आणि या भागातून देखील आपल्याला एक्झामिनेशनमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे बुद्धिझम लिस्ट करून घ्या की कोणकोणते ग्रंथ आहे ॲज वेल ॲज लेखक कोणते आहे. सोबतच जैनिझमसाठी सुद्धा लेखक आणि त्यांचं ग्रंथ आणि ग्रंथांचं काय असं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं तर ही बाब सुद्धा आपल्याला माहीत असावी. आणि इथे आपल्याला दिसून येते अमरसिंग योग्य उत्तर आहे कारण अमरसिंग हे जैन लेखक नाहीत. नंतरचा प्रश्न आहे राजतरंगिणीचा इतिहासाशी संबंधित आहे. ए आहे मथुरेचा इतिहास, बी मगधचा इतिहास, सी आहे जोधपूरचा इतिहास आणि डी आहे काश्मीरचा इतिहास. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघतो राजतरंगिणी हे महत्त्वपूर्ण ग्रंथ आपल्याला आहे जे कल्हण यांच्याद्वारे लिखित आहे. बहुधा आपल्याला क्वेश्चन विचारत असताना ओके. बहुधा जे आहे आपल्याला क्वेश्चन विचारत असताना लेखकांची नावे किंवा रायटर जे असतात त्यांना सुद्धा मिलान करण्यासाठी जुळवण्यासाठी दिलेले असतात. सो अशा वेळी माहीत असावं की राजतरंगिणी हे कल्हण यांची रचना आपल्याला दिसून येतं आणि कल्हण यांच्या रचनेतून त्यांनी काश्मीरचा जो इतिहास आहे त्यावर प्रकाश पाडलेला आपल्याला दिसून येतं. त्यामुळे काश्मीरचा इतिहास जाणून घेण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत कोणता आहे तर काश्मीरचा इतिहास जाणून घेण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत राजतरंगिणी आहे. कोणाद्वारे राजतरंगिणी लिखित आहे तर कल्हण यांच्याद्वारे आपल्याला राजतरंगिणी जी आहे ती लिखित दिसून येतं. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट होणार आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसून येतं कालिदास कोणाच्या कारकिर्दीत होते. अ. समुद्रगुप्त, बी आहे अशोक दी ग्रेट, सी आहे समुद्रगुप्त प्रथम आणि डी आहे चंद्रगुप्त दुसरा. आता कालिदास यांचं कारकीर्द इथे डायरेक्ट आपल्याला विचारण्यात आलेली आहे की कालिदास जे आहे कोणाच्या कारकिर्दीत होते. ठीक आहे. तर लक्षात घ्या आपल्याला इथे दिसून येतं की कालिदास ठीक आहे यांचं महत्त्वपूर्ण रचना सुद्धा आपल्याला माहीत असावं जसं रघुवंशम आहे, मालविका अग्निमित्रम आहे, अभिज्ञान शाकुंतलम आहे, है ना, ऋतुसंहार, मेघदूत, कुमार संभव, है ना, विक्रमोर्वशीय अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण योगदान जे आहे कालिदास यांचं दिसून येतं. आणि नक्कीच अशा वेळी प्रश्न जे आहे ते उपस्थित होतात की कालिदास हे कोणाच्या कारकिर्दीत आपल्याला दिसून येतं तर चंद्रगुप्त द्वितीय. आता हे चंद्रगुप्त द्वितीय कोणत्या वंशाशी संबंधित आहे तर यावेळी आपल्याला माहीतही असावं की चंद्रगुप्त द्वितीय ज्यांना विक्रमादित्य आपण ओळखतो हे गुप्त वंशीय शासक होते आणि या गुप्त वंशीय शासकांच्या टाइम पिरियड मध्ये आपण कोणाला बघतो कालिदास. आता चंद्रगुप्त द्वितीय यांचं नवरत्न आपण बघतो आहे की नाही आणि त्यामध्ये एक नाव म्हणजे कालिदासांचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथून बघा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला निर्माण होताना जे आहे ते दिसून येतं. सो याविषयी आणखीन विस्तृत स्वरूपामध्ये बघूया. कालिदासांचे वास्तव्य चंद्रगुप्त द्वितीय यांच्या काळात होते. चंद्रगुप्त द्वितीय ज्यांना चंद्रगुप्त विक्रमादित्य या नावाने सुद्धा ओळखलं जातं यांचं टाइम पिरियड आहे इसवी सन 380 पासून तर 412 पर्यंत यांचं टाइम पिरियड आपल्याला दिसून येतं. चंद्रगुप्त द्वितीय यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार वैवाहिक संबंध प्रस्थापित केलेला आपल्याला दिसून येतं. यांनी कुबेर नागाशी विवाह केलेला आहे ना आणि कुबेर नागा यांच्यापासून मुलगी झाली आणि ती मुलगी म्हणजे प्रभावती गुप्ता. प्रभावती गुप्ता हिचा विवाह त्यांनी कोणाशी केलं वाकाटकांशी. वाकाटक शासक होते रुद्रसेन द्वितीय. सो रुद्रसेन द्वितीय आणि प्रभावती गुप्ता यांच्यात वैवाहिक संबंध आपल्याला दिसून येतं कारण गुप्त टाइम पिरियड आणि वाकाटक टाइम पिरियड जे आहे म्हणजे वाकाटक वंश जे आहे ते पॅरलली आपल्याला दिसून येतं.
की राज्य शासन त्यांनी केलेलं आहे. सो अशा वेळी आपण बघतो की इतिहासामध्ये लक्षात घ्या की जेव्हा दोन प्रबळ एम्पायर डेव्हलप होत असतात, त्यांचा विकास होत असतो, एकतर त्यांमध्ये शत्रुता क्रिएट होणार किंबहुना वैवाहिक संबंध प्रस्थापित होताना आपल्याला दिसून येतं. सो यावेळी आपण वाकाटक आणि गुप्तांमध्ये काय बघतो? वाकाटक आणि गुप्तांविषयी आपण बघतो की यांच्यामध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले, ज्यामध्ये आपण बघतो की चंद्रगुप्त द्वितीय यांची मुलगी प्रभावती गुप्ता आणि वाकाटक शासक रुद्रसेन द्वितीय यांचा विवाह झालेलं. आणि नंतर आपण बघतो की चंद्रगुप्त यांनी चांदी जी आहे, ठीक आहे, सिल्वर कॉइन सुद्धा यांनी सुरू केलेले आपल्याला दिसून येतं. आणि चंद्रगुप्त द्वितीय यांच्या दरबारामध्ये नवरत्ने होती आणि या नवरत्नांमध्ये आपल्याला शपनक दिसून येतं, जे ज्योतिष संबंधित आहे. कालिदास आहे, अमरसिंग आहे, हे यांच्या दरबारी आपल्याला दिसून येतं की गुप्तकालीन हे प्रसिद्ध विद्वान होते. आणि कालिदासांच्या रचनांमध्ये ऋतुसंहार आहे, मेघदूत आहे, कुमार संभव आहे, रघुवंश आहे, मालविका अग्निमित्रम, अभिज्ञान शाकुंतलम, विक्रम मोर्शीय, हे जी महत्त्वपूर्ण रचना आहे कालिदासांचं आपल्याला दिसून येतं आणि एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अत्यंत महत्त्वपूर्ण हा भाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसून येतं की गौतम बुद्धाचा मृत्यू कोठे झाला? ठीक आहे, तर ए मध्य प्रदेश, बी हिमाचल प्रदेश, सी बिहार आणि डी आहे उत्तर प्रदेश. आता हा सुद्धा प्रश्न आपल्याला खूप इम्पॉर्टंट जे आहे एक्झामिनेशन साठी दिसून येणार आहे. ठीक आहे, कारण बुद्धिझमवर बहुधा जे काउन्सिल झालेल्या परिषदा झालेल्या आपल्याला दिसून येतात, या परिषदांवर वारंवार प्रश्न जे आहे ते विचारलेले आहे. आणि जर या भागातून प्रश्न विचारले जातात, याचा अर्थ हा भाग सुद्धा आपल्या एक्झामिनेशन साठी इम्पॉर्टंट आहे. सो डायरेक्टली इथे उत्तर आपल्याला उत्तर प्रदेश दिसून येईल, यूपी आपल्याला दिसून येते. कशा प्रकारे आणि का बरं? मी या पूर्वीच्या थेरी सेशन्स मध्येच हा महत्त्वपूर्ण भाग जो आहे तो कव्हर करून आपल्याला दिलेला आहे. तर उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे कुशीनगर, है ना. आणि कुशीनगरमध्ये गौतम बुद्धांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर हा ठिकाण जो आहे कुशीनारा किंवा कुशावती या नावाने सुद्धा ओळखला जातो. आता कुशीनारा जे आहे मल्ल्यांचे राज्य होते, म्हणजे मल्ल संघ आपण बघतो. ठीक आहे, गौतम बुद्धांचे मृत्यू जे आहे इसवी सन 483 मध्ये वयाच्या 80व्या वर्षी झालेला आपल्याला दिसून येतं. अशोकांनीही या पवित्र स्थळाला भेट दिली आणि ते स्तूपही बांधलेलं आपल्याला दिसून येतं. हे प्रसिद्ध बुद्धिझमचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धच आलेलं आपल्याला दिसून येतं. सो अशा प्रकारे लक्षात घ्या, यांचं जे मृत्यू आहे ते कुठे झालेलं आपल्याला दिसून येते? कुशीनारा. ठीक आहे, मल्ल संघ लक्षात घ्या. यानंतरचा प्रश्न की बघा, हाती गुंफा शिलालेख कोणत्या शासकांची माहिती देणारा प्रमुख स्रोत आहे? ठीक आहे, ए आहे खारवेल, बी आहे अशोक, सी आहे हर्षवर्धन आणि डी आहे कनिष्क. 2021 चा जर क्वेश्चन पेपर तुम्ही विचार केलेला, सो 2021च्या क्वेश्चन पेपर मध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये येताना दिसून आलेला आहे. आणि प्राचीन भारताचा इतिहास याचं जर क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न जर बघितलं, तर अभिलेख जे आहे या अभिलेखांवर देखील आपल्याला वारंवार एक्झामिनेशन मध्ये प्रश्न येताना दिसून येतात. त्यामुळे हा सुद्धा घटक आपल्या एक्झामिनेशन साठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे, ज्यामध्ये आपण बघतो की हाती गुंफा अभिलेख. ठीक आहे, सो हाती गुंफा अभिलेख कोणाचा आहे? ए खारवेल, बी अशोक, सी हर्षवर्धन आणि डी कनिष्क. सो हाती गुंफा अभिलेख कोणाचा आहे? खारवेल यांचा आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए दिसून येतात. खारवेलांनी हाती गुंफा अभिलेख जे आहे यामध्ये पूर्णतः यांची माहिती मिळते. आता खारवेल कोण आहे? तर लक्षात घ्या, खारवेल जे आहे ते चेदी वंशाचे शासक आपल्याला दिसून येते. कोणत्या क्षेत्रामध्ये हे चेदी वंश आपल्याला दिसून येईल? तर उडीसाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला हा चेदी वंशातील शासक खारवेल दिसून येतात. आणि यावर कशा प्रकारे खारवेल यांनी कलिंगावर पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? राज्य केलेलं आहे. जैन अनुयायी होते, त्यामुळे लक्षात घ्या की जैन धर्माविषयी माहिती देणारा पहिला अभिलेख हाती गुंफा अभिलेखातून आपल्याला मिळतं. सोबतच खारवेल हा जो आहे जैन धर्माचा अनुयायी होता, याविषयी माहिती मिळते.
दक्षिण भारतातील जे महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे ज्यामध्ये चोल, चेर आणि पांड्य या तीनही राज्यांचा पराभव जे आहे खारवेल यांनी केलेला आहे. ठीक आहे. सोबतच शिलालेखांमध्ये खारवेलाला राजश्री म्हटलं आहे. हाती गुंफा शिलालेख हा पहिला शिलालेख आहे ज्यामध्ये महाराज सर्वप्रथम आपल्याला भारतवर्ष यांचा उल्लेख केलेला दिसून येतो आणि 2021-22च्या क्वेश्चन पेपरमध्ये हा महत्त्वपूर्ण प्रश्न देखील आपल्याला जो आहे एक्झामिनेशन मध्ये विचारलेला आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, कारण PYQ टॉपिक आहे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा विचारलेला आहे. नेक्स्ट आहे नवता टोलीचे उत्खनन कोणी केले? A. K. D. वाजपेयी, बी आहे V. S. वाकणकर, सी आहे HD संकालिया आणि डी आहे मार्टिमर व्हीलर. आता मला सांगा नवता टोली याविषयी आपण बघितलेलं आहे. नवता टोली याचं उत्खनन कोणी केलेलं आहे तर HD संकालिया यांनी नवता टोलीचं उत्खनन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सी दिसून येणार. सो HD संकालिया जे आहे यांनी नवता टोलींचं उत्खनन केलं. महेश्वर मधील नवता टोलींचं उत्खनन डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूशन पुणे, युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा मध्य प्रदेशच्या पुरातत्व विभागाचे HD संकालिया यांच्या नेतृत्वाखाली झाले. कधी झाले तर 1952 1953. देन आपण बघतो 1953 पासून 54 पर्यंत संयुक्तरित्या इथे उत्खनन झालेलं आपल्याला दिसून येतं आणि परिणामी आपल्याला दिसून येते की नवता टोली येथे चाल्कोलिथिक कालखंडापासून मध्ययुगीन काळापर्यंतच्या 5 सांस्कृतिक कालखंडाची माहिती जी आहे ते आपल्याला दिसून येते. म्हणजे पर्टिक्युलर इथे प्रोटो हिस्टोरिकल म्हणजे चाल्कोलिथिक कालावधी, ऐतिहासिक काळ, प्रारंभी ऐतिहासिक काळ आणि नंतरचा ऐतिहासिक काळ जो आहे याविषयी आपल्याला पूर्णतः नवता टोली या ठिकाणाहून काय मिळालेले आहे प्रमाण आपल्याला मिळालेले दिसून येतात. त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे एरण शिलालेख कोठे आहे? ए उत्तर प्रदेश, बी आहे मध्य प्रदेश, सी आहे गुजरात आणि डी आहे बिहार. मला सांगा एरण याविषयी सुद्धा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये बहुधा आपल्याला क्वेश्चनिंग जी आहे ते झालेली आहे आणि भरपूरसे प्रश्न एरण शिलालेखावर विचारलेले आहे. सो एरण शिलालेख कुठे आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि बिहार. सो एरण आपल्याला मध्य प्रदेश MP मध्ये दिसून येतं. आता एरण शिलालेख जे आहे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील विदिशा जवळ बेतवा नदीच्या काठावर आहे एरण. आणि हा एरण जे आहे या ठिकाणी आपल्याला 510 AD या टाइम पिरियड मध्ये आपल्याला शिलालेख सापडतो आणि हा शिलालेख जे आहे भानुगुप्तांचा हा शिलालेख आहे. आता हे भानुगुप्त कोण आहे तर लक्षात घ्या भानुगुप्त गुप्तवंशीय शासक आहे. ठीक आहे. तर यामध्ये भानुगुप्तांचं अमात्य होता म्हणजे त्यांचं मांडलिक शासक होते ज्यांचं नाव आहे गोपराज. सो गोपराज यांच्याविषयी माहिती आहे. म्हणतात की भानुगुप्त यांचा जेव्हा आक्रमण झालेलं आणि त्याचा सामंत जेव्हा लढत होता त्यावेळी आपण बघतो की भानुगुप्त यांचं जे सामंत होते म्हणजे गोपराज यांचा मृत्यू झालं आणि गोपराज यांची पत्नी सती गेली आणि हा सती जाण्याचा जो प्रकार आहे म्हणजे एरण अभिलेखेतून आपल्याला प्राचीन भारतामध्ये गुप्त काळातील एरण अभिलेख आहे जो सती प्रथेचा आपल्याला उल्लेख करताना दिसून येतं आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर आपण बघितले तर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये वारंवार हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. सो त्यामुळे एरण जे आहे खूप महत्वपूर्ण ठरणार आणि गुप्तवंशीय शासक भानुगुप्त यांचा एरण अभिलेख आपल्याला दिसून येतं. सो आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. हडप्पांच्या कोणत्या ठिकाणी मणी बनवण्याची कार्यशाळा सापडली? ए आहे आंबरी, बी आहे बनावली, सी आहे लोथल आणि डी आहे बी आणि सी. आता बघा मणके बनवण्याची फॅक्टरी आपण बघतो मणका. ठीक आहे. मणका समजतं आपल्याला. ठीक आहे. सो मणका बनवण्याची फॅक्टरी आपल्याला कुठे मिळालेली आहे तर लक्षात घ्या बनावली आणि लोथल हे दोन महत्वपूर्ण आपल्याला स्थळ दिसून येतं
जिथे मणक्या म्हणजे मणी बनवण्याची कार्यशाळा जी आहे, कारखाना जो आहे तो सापडलेला आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आपल्याला दिसून येईल. कारण आपलं जे आन्सर आहे ते एकापेक्षा जास्त आपल्याला दिसून येतात. सो बघा इथे की बनावली आणि लोथल या दोनही हडप्पा ठिकाणावर मणी बनवण्याचे कारखाने सापडले आहे. लोथल येथून सापडलेल्या अवशेषांपैकी प्रमुख म्हणजे पहा इथून आपल्याला तांदूळ, बाजरी, परशियाचा शिक्का, वात, माप यांचा पुरावा मिळतं. 3 जोडप्यांची समाधी बनावलीमधून मिळतं. घोड्यांचं सूक्ष्म मातींची मूर्ती ज्याला मृन्मूर्ती आपण म्हणतो ते सुद्धा मिळालेली आहे. बनावली येथून आपल्याला नागराचा अवशेष मिळालेला आहे. तांब्यापासून बनवलेला वनाग्र मिळालेली आहे. मातृदेवीची मूर्ती मिळालेली आहे. मणी जे आहे ते मणी सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून मिळालेली आहे. तर बनावली आणि लोथल हे दोनही हडप्पा संस्कृतीतील अत्यंत महत्त्वपूर्ण स्थळ आपल्याला दिसून येतात. ओके. नेक्स्ट आहे पुरामुळे कोणते हडप्पा शहर उद्ध्वस्त झाले? ए हडप्पा, बी आहे कालीबंगा, सी कोट दीजी आणि डी आहे मोहनजोदडो. ठीक आहे. तर हा प्रश्न आपल्या एक्झामिनेशन साठी महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येईल. सो पुरामुळे हडप्पातील कोणता शहर उद्ध्वस्त झाला तर तो आहे मोहनजोदडो, जो काय झालेला आहे पुरामुळे आपल्याला उद्ध्वस्त होताना दिसून येतं. सो बघा हडप्पा शहर मोहनजोदडो इथे वारंवार पुरामुळे उद्ध्वस्त झालेला आपल्याला दिसून येईल. हडप्पा संस्कृतीचा विस्तार सुमारे 13 लाख चौरस किलोमीटर आहे. हे संपूर्ण भारतीय उपखंडात उत्तरेपासून जम्मूपर्यंत, दक्षिणेत नर्मदाच्या मुखापर्यंत आणि पश्चिमेला मकरंद समुद्र किनाऱ्यापासून उत्तर प्रदेशातील मेरठपर्यंत ही सभ्यता आपल्याला संस्कृती आपल्याला पसरलेली दिसून येतं. त्यामुळे पूर आणि इतर नैसर्गिक आपत्ती, बाह्य आक्रमणे, हवामानात बदल, भूवैज्ञानिक बदल, परकीय व्यापारामध्ये जे स्थिरता आहे ती हालावली आहे ना, अशा अनेक कारणे आपण हडप्पा संस्कृतीच्या पतनामागे बघतो. आणि या प्रमुख कारणांमध्ये बहुधा आपण पूर सुद्धा पाहिलेला आहे की पुरामुळे या शहरांचं किंवा या सभ्यतेचं काय झालेलं आहे. तर लक्षात घ्या या सभ्यतेविषयी दिलेले जे ओपिनियन आहे म्हणजे जे काही व्ह्यूज आपण बघतो हे सुद्धा आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण या भागातून देखील आपल्याला एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे हा भाग आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. आणि कशा प्रकारे एवढी मोठी प्रगत असलेली सभ्यतेचा आपल्याला रॅस घडून आलेलं त्यासाठी दिलेली ओपिनियन सुद्धा आपल्या एक्झामिनेशनसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे धोलावीरा कोणत्या राज्यात आहे? धोलावीरा कोणत्या राज्यात आहे? ए आहे उत्तर प्रदेश, बी आहे राजस्थान, सी आहे गुजरात आणि डी आहे मध्य प्रदेश. सो धोलावीरा आपल्याला कुठे दिसून येतं? ठीक आहे. तर धोलावीरा लक्षात घ्या गुजरात मध्ये कच्छच्या खाडीमध्ये आपल्याला काय दिसून येतं? धोलावीरा हे विद्यमान आहे. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन सी आहे. धोलावीरा गुजरात राज्यात आहे. गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात हे अवस्थित आहे. धोलावीरा सिंधू संस्कृतींचे अवशेष आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. ज्यामध्ये आपण बघतो की युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये धोलावीरा याला समाविष्ट केलेलं. 1968 मध्ये पुरातत्वशास्त्र जगपती जोशी यांनी धोलावीराचा शोध लावलेला म्हणजे शोधून काढलेलं. हडप्पा संस्कृतीच्या 5 प्रमुख शहरांमध्ये जल व्यवस्थापन, बहुस्तरीय संरक्षण प्रणाली, बांधकामात दगडाचा अतिवापर आणि दफनासाठी विशेष रचना ही धोलावीराची जे खास खास वैशिष्ट्य आपण बघतो ते आहेत. सिंधू संस्कृतीच्या लिपीतील एक मोठा फलकही येथे सापडलेला आहे. या सगळ्यांशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं हडप्पा शहर हे 2 भागात विभाजित आहे. मोहनजोदडो हे सुद्धा 2 भागात विभाजित आहे. पण धोलावीरा याचं रचना जर विचार केली तर हा 3 भागामध्ये आपल्याला विभाजित दिसून येतं. म्हणजे पश्चिम नगर आहे, ठीक आहे. निचला नगर आपण बघतो, ठीक आहे. पूर्व नगर आहे ॲज वेल ॲज धोलावीरा जो आहे तो मध्य भागा म्हणजे 3 भागामध्ये आपल्याला काय दिसून येतं
धोलावीराचं डिवायडेशन जे आहे ते 3 भागांमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हा पॉइंट फॅक्च्युअल आहे. त्यामुळे एक्झामिनेशन मध्ये सुद्धा या भागातून प्रश्न आपल्याला विचारलेले दिसून येतात. नेक्स्ट आहे कोसंबी ही राजधानी होती कोणाची? वत्स्य, बी आहे कोसल, सी आहे अवंती आणि डी आहे काशी. तर लक्षात घ्या 16 महाजनपदांपैकी आपण गणतंत्रात्मक महाजनपदे आणि राजतंत्रात्मक महाजनपदे यांचा अभ्यास डिटेलमध्ये आपण केलेला आहे. आणि कोसंबी यांची वत्स्याची राजधानी आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विटांची गोदी कॅबेच्या आखाताशी जोडलेले आहे? ए आहे लोथल, बी आहे सुतका गेंडोर, सी आहे चनहुदडो आणि डी आहे कालीबंगन. ठीक आहे. सो कोणतं असं महत्वपूर्ण स्थळ आहे जिथे आपल्याला विटांचे कॅबे मिळते? तर सभ्यतेतील लोथल आपल्याला काय दिसून येतं असं स्थळ आहे जिथे गोदी आपल्याला मिळालेली आहे. आणि लोथल जे आहे ते गोदीसाठी प्रसिद्ध असल्याचा आपण वारंवार जो आहे ते अभ्यास करीत आहोत. त्यामुळे इथे आपल्याला दिसून येईल की लक्षात घ्या गोदीसाठी कोणतं प्रसिद्ध आहे? तर लोथल जे आहे ते गोदीसाठी प्रसिद्ध आपल्याला दिसून येतात. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक ए आहे. आता यापूर्वी मी तुम्हाला एरण अभिलेखांवर प्रश्न विचारलेला आहे. तर खालीलपैकी मध्य प्रदेशातील एरण येथील सतीच्या पहिल्या स्मारकांची तारीख काय आहे? ए आहे 350 एडी, बी आहे 375 म्हणजे 375 एडी, सी आहे 470 एडी की ऑप्शन डी 510. आता हा एरण अभिलेख आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने का बरं महत्वाचा आहे? कारण या एरण अभिलेखेतून आपल्याला सतीप्रथेचा प्रथम उल्लेख मिळालेला आहे. एरण अभिलेख कोणत्या काळाशी संबंधित आहे? सो गुप्त काळाशी हे संबंधित आहे. पर्टिक्युलर गुप्त शासक आपण बघतो भानुगुप्त. भानुगुप्त जे आहे यांचं एरण अभिलेख आहे जो त्यांचा सामंत गोपराज असतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी जी आहे ते सती जाते. यातूनच सती प्रथेचा प्रथम उल्लेख करणारा जो पुरावा आपल्याला मिळतो तो एरण मध्ये मिळतो. ठीक आहे. त्यामुळे हे एरण जे आहे त्यामध्ये 510 एडी आपल्याला सांगितलेलं तारीख दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक डी जे आहे त्यासोबत आपण जाणार आहोत. समोरच्या प्रश्नाकडे वळूया. ललित विस्तार एक बौद्ध ग्रंथ यात लिहिला आहे. ए पाली, बी संस्कृत, सी प्राकृत आणि डी आहे अर्ध मगधी. आता मला सांगा की जे आपण ललित विस्तर हा ग्रंथ बघतो महत्वपूर्ण बौद्ध ग्रंथ आहे जे कशामध्ये लिहिला आहे? संस्कृत मध्ये आपल्याला दिसून येतं. ललित विस्तर हा कोणता? आता बघा आता बौद्ध ग्रंथ पालीमध्ये लिहिलेली आहे. ठीक आहे. पण काही बौद्ध ग्रंथ आपल्याला त्यांची रचना जी आहे ते संस्कृत मध्ये सुद्धा झाल्याची दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय आहे? ललित विस्तर हे संस्कृत मध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते? ए आहे दगड, बी पोटन, सी दैमाबाद आणि डी आहे रंगपूर. आता बघा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं आपलं दिशा आहे. तर उत्तरेकडे मांडा आहे आणि पूर्वेकडे आलमगीरपूर पर्यंत आपल्याला विस्तार दिसून येतं आणि पश्चिमेत सुतका गेंडोर पर्यंत आपल्याला या सभ्यतेचा विस्तार झालेला दिसून येतं. आणि जर आपण विचार केलेलं दक्षिणेचा तर दक्षिणेमध्ये दैमाबाद यापर्यंत आपल्याला या सभ्यतेचा विस्तार जो आहे तो झालेला काय आहे दिसून येतं. याचा अर्थ जर इथे सीमा विचारण्यात आली पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर चारही सीमांचा विस्तारित क्षेत्र आपल्याला माहित असावं. याचा आकार विचारला तर त्रिभुजाकार आकार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असावा. आणि पर्टिक्युलर या प्रश्नामध्ये दक्षिणेचं ठिकाण विचारलं तर दक्षिणेचं ठिकाण कोणतं आहे? दैमाबाद आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय होणार? दैमाबाद होणार. तर यानंतरचा प्रश्न आहे की तीन चेहऱ्यांसह ध्यानाच्या मुद्रेत बसलेला माणूस कोठून मिळवलेल्या सिल्वर आढळतो? ए हडप्पा, बी मोहनजोदडो, सी कालीबंगा आणि डी आहे लोथल. सो तीन चेहऱ्यांसह ध्यानाच्या मुद्रेत बसलेले जे
मूर्ती आहे ती आपल्याला मोहनजोदडो या ठिकाणाहून मिळालेली आहे. ओके, आणि शेवटचा आहे मध्यम शहर, याचा पुरावा कुठे सापडतो? ए आहे धोलावीरा, बी कालीबंगा, सी राखीगढी आणि डी आहे आंबरी. आता लक्षात घ्या, सिंधू घाटी सभ्यतेमध्ये आपण नगर नियोजन बघतो आणि नगर 2 भागात विभाजित आहे. पण धोलावीरा हे आपल्याला कुठं कसं दिसून येतं? 3 भागात जे आहे ते विभाजित दिसून येतं. है ना? सो बघा, खालीलपैकी कोणता जैन धर्माशी संबंधित नाही? ए अनेकात्ववाद, बी आहे गणधर, सी आहे पतिमोक्ष आणि डी आहे साधीवाद. आता हे जेनिझमचं जो थेरी आहे ते आपलं व्हायचं आहे. पण हे जेनिझमचा जो टॉपिक आहे हा सुद्धा आपलं युनिट क्रमांक 1 चा भाग आहे. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न सुद्धा इथे ऍड केलेला दिसून येतं. ओके, चला. सो यामध्ये लक्षात घ्या आपल्याला काय दिसून येतं. बघा इथे काय म्हटलेलं आहे. ओके, इथे साध्यवाद आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, बर. साध्यवाद काय आहे? जैन तत्वमीमांसा आपण बघतो. ठीक आहे, सो जैन तत्वमीमांसा जे आहे यामध्ये साध्यवादचा सिद्धांत आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, बर. गणधर्व आपल्याला दिसून येतात है ना. जैनिझम मध्ये जे लीडर आहे त्यांना काय म्हटलं जातं? गणधर. ठीक आहे, आणि अनेकत्ववाद म्हणजे काय? तर हे जैन धर्मापासून जुळलेला एक पर्टिक्युलर सिद्धांत आहे है ना, जे काय सांगते सत्य आणि वास्तविकता हे कशा पद्धतीने वेगळी आहे. ठीक आहे, सत्यता आणि वास्तविकता हे कशा प्रकारे भिन्न आहे, अलग आहे, हे सांगितलेलं आहे अनेकात्ववाद मध्ये. आणि हे अनेकात्ववाद जेव्हा स्पष्ट केलेलं तेव्हा आंधळे व्यक्ती एका हत्तीला अ, स्पर्श करून पाहतात आणि प्रत्येकाला तो हत्ती जो आहे दुसऱ्यापेक्षा भिन्न वाटलेला आपल्याला दिसून येतं. सो इथे आपण बघितलं की अनेकात्ववाद, गंधर्व आहे ना, साध्यवाद आहे. पतिमोक्ष जे आहे ते बुद्धिझमशी रिलेटेड आहे. कशाची? बुद्धिझमशी ही रिलेटेड आहे. त्यामुळे आपलं योग्य उत्तर इथं पतिमोक्ष आपल्याला दिसून येतं आहे ना. सो जैन धर्माशी संबंधित अनेकात्ववाद आहे, गणधर्व आहे, साध्यवाद आहे. ओके, पण पतिमोक्ष जे आहे ते बुद्धिझमशी रिलेटेड आपल्याला दिसून येतं. सो नेक्स्ट प्रश्न आहे, शाक्य आणि कोली यांच्यातील सीमा निश्चित करणारी नदी आहे. ए गंडक, बी आहे शरयू, सी आहे अचिवती आणि डी आहे रोहिणी. मला सांगा, शाक्य आणि कोली यांच्यातील सीमा निश्चित करणारी नदी कोणती आहे? ठीक आहे, तर हे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, की महात्मा बुद्ध यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की जे पाणी आहे, ठीक आहे, ह्या पाणीसाठी आपल्याला भांडण ज्याला आपण म्हणतो है ना, झालेलं दिसून येतं. आणि ही नदी कोणती आहे ज्यांच्यामध्ये भांडण झालेलं? तर ही रोहिणी नदी आहे. कोणती नदी आहे? रोहिणी नदी. शाक्य आणि कोलीय म्हणजे शाक्य आणि कोली यांची हे सीमा निर्धारण आपल्याला दिसून येतं. आणि दोघाही मध्ये काय व्हायचं? पाणीसाठी जे आहे आपल्याकडे आपल्याला भांडण जे आहे ते दिसून येतं. क्लिअर? बरं, समोर येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला हा टॉपिक सुद्धा कव्हर होणार. ठीक आहे, बघा, ऋग्वेदातील कोणता विभाग पूर्णपणे सोमाला समर्पित आहे? ए 7वा विभाग, बी 8वा विभाग, सी 9वा विभाग आणि डी आहे 10वा विभाग. ठीक आहे, सो ऋग्वेद आपण अभ्यास करतो आणि ऋग्वेद मध्ये आपण बघतो की एकूण किती मंडळ आहे? 10 मंडळ आपण बघतो ऋग्वेद मध्ये आहे, बरोबर. आणि या 10व्या मंडळ मधून आपण बघतो, बर, 7वा मंडळ सर्वप्रथम दिलेला आहे. सो 7वा मंडळ मध्ये आपण कशाचं वर्णन बघतो? 7व्या मंडळ मध्ये दशराजन युद्ध आहे है ना, दशराजन युद्ध, ज्यामध्ये आपण वशिष्ठ ऋषी बघतो है ना, सुदास यांना बघतो. त्यानंतर विचारलेलं आहे 8वं मंडळ. 8वा मंडळ स्त्रियांद्वारे रचित आहे है ना. सो काण्व ऋषी आपल्याला दिसून येतात, याचे प्रतिपादक आहे. 9वा मंडळ बघा, 9वा मंडळ कोणाला समर्पित आहे? सोमला समर्पित आहे. सोमरस आपण बघतो अंगिरा ऋषी यांच्याद्वारे लिखित. यानंतर 10वा मंडळ जर आपण विचार केलेला तो 10वा मंडळ आपल्याला दिसून येईल की कशा प्रकारे इथे जे आहे चातुर्वर्ण व्यवस्थेविषयी किंवा पुरुष सूक्त आपण ज्याला म्हणतो
याविषयी आपल्याला माहिती मिळतं. म्हणजे आदी ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मणाची, भुजातून क्षत्रियांची, जंघातून अ, वैश्य आणि पायातून शूद्रांची उत्पत्ती ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात आपल्याला दिसून येतं. पहिली गोष्ट प्रश्न जो विचारते सोम, ठीक आहे. तर सोमला समर्पित कोणता मंडळ आहे? 9वा मंडळ आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येईल? ऑप्शन क्रमांक सी. ऋग्वेदातील जो 9वा विभाग आहे तो पूर्णपणे सोमाला समर्पित आहे आणि हे सोम जे आहे हिमालयातील मुजबन पहाडी येथून हे सोम जे आहे ते मिळायचं. ओके, बर. सो इथपर्यंतचे प्रश्न आपल्या सगळ्यांना नक्कीच क्लिअर आहे. तर आपण समोर वळूया. सिंधू संस्कृतीतील बंदर शहरे कोणती शहरे होती? ए लोथल आणि सुतका गेंडोर, बी आहे अलादिनो आणि बालाकोट, सी आहे कुंतासी आणि डी आहे या सर्व. आता मला सांगा विच सिटी वेअर द पोर्ट, ठीक आहे. सिंधू घाटी सभ्यतेचा आपण अभ्यास केलेला आहे, ठीक आहे. सो सिंधू घाटी सभ्यतेमध्ये आपल्याला बंदर शहरे कोणतं दिसून येतं? ओके, सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व, ठीक आहे. बघा काय आहे सिंधू घाटी सभ्यतेतील आपण बघतो पश्चिमोत्तर जे आहे सुतका गेंडूर आहे है ना. पश्चिमोत्तर सीमा सुतका गेंडूर आपल्याला दिसून येतं है ना. लोथल आपल्याला दिसून येतं, अल्लादिनो जे आहे आणि बालाकोट, कुंतासी हे गुजरातचं प्लेस आपल्याला दिसून येईल. त्यामुळे हे सर्व जे आहे बंदरगाहाची शहरे आपल्याला सिंधू घाटी सभ्यतेतील दिसून येतं. त्यामुळे लोथल, सुतका-गेंडोर, अल्हादिनो, बालाकोट आणि कुंतसी या सगळ्यांना योग्यरित्या आपल्याला काय करायचं आहे बघून घ्यायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे मोहमजोदडो येथे सापडलेल्या पशुपती शिव म्हणजे आद्य शिव सीलमध्ये कोणत्या प्राण्यांचा उल्लेख आहे? ए वाघ आणि हत्ती, बी आहे गेंडा आणि म्हैस, सी आहे हरिण आणि डी आहे वरीलपैकी सगळं. आता आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे म्हणजेच काय सिंधू घाटी सभ्यता आहे ना. सिंधू घाटी सभ्यता आणि या सिंधू घाटी सभ्यतेतील सर्व प्रमुख स्थळांमध्ये आपण मोहन जोदरो याचा अभ्यास केलेला आहे ना. मोहन जोदडो याच्याविषयी आपण बघतो की कशा प्रकारे इथे जे आहे जी मोहर मिळालेली आहे या मोहरवर आपल्याला काय दिसून येतं? योगीची मूर्ती दिसून येते. कोणाची? योगीची मूर्ती मिळालेली आहे, ठीक आहे. इथे जे आहे 4 पशु, ठीक आहे. 4 इथे जी आकृती प्राप्त होते त्या आकृतीवर 4 पशु गेंडा आपल्याला मिळालेला आहे. काय मिळालेला आहे? 4 पशु गेंडा आपल्याला मिळालेला आहे. म्हैस म्हणजे म्हैस जी आहे मिळालेली आहे. हत्ती आपण बघतो तर हत्ती, वाघ आहे ना आणि सिंहासनावर सिंहासन मोहर जे आहे ते आपल्याला या ठिकाणाहून प्राप्त होते. याचा अर्थ मोहनजोदडो येथे सापडलेले जे पशुपक्षी शिवची मूर्ती आहे त्यामध्ये वाघ झालं, हत्ती झालं, गेंडा झालं, म्हैस, हरिण म्हणजे वरीलपैकी सगळ्यांचा आपल्याला काय दिसून येतं? उल्लेख दिसून येतं. कळत आहे का? बघा हा संपूर्ण भाग आपल्या सगळ्यांना खूप व्यवस्थितरित्या खूप करणं गरजेचं आहे. कारण एक्झामिनेशन मध्ये आता बघा हे चित्र आहे. काय आहे? हा आपल्याला बघा दिसून येतं, ठीक आहे. ठीक, सो याला व्यवस्थित बघा. देन समोर जाऊया. बघा सिंधू घाटी सभ्यतेवर बहुधा प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येईल. सो कोणत्या हडप्पा स्थळावरून नृत्य मुद्रेतील स्त्रीचा काश्य पुतळा सापडला आहे? ए मोहमजोदारो येथून, बी आहे कालीबंगा येथून, सी आहे हडप्पा येथून आणि डी आहे वर्णमाला, ठीक आहे. सो इथे काय आहे कोणत्या हडप्पन साईडवरून आपल्याला नृत्य करणारी मूर्ती मिळतं, ठीक आहे. बर, इथे बघा आपल्याला एक दोन गोष्टी खूप व्यवस्थितरित्या जाणून घ्यायचं आहे, ठीक आहे. हे मिळालं आहे मोहनजोदडो इथून, ठीक आहे. हे वर्णमाला नाही, याला बनावली करून घ्यायचं आपण, ठीक आहे. काय करणार? बनावली. आता हा बनावली जो प्लेस आहे कुठे आहे? हरियाणा. कुठे आहे? हरियाणा. ए यस विष्ट महोदयने काय केलेलं आहे? उत्खनन केलेली आहे.
जे मातीपासून बनलेले भांडे आहे ते आपल्याला कुठे मिळतं? बनावली या ठिकाणी मिळालेली आहे. सो हडप्पा बघा 1921 मध्ये आपण बघतो की दयाराम सहाणे यांच्याद्वारे यांचं काय झालेलं उत्खनन. येथून काय मिळतं? तांब्याच्या इतक्या गाडी म्हटलेला आहे. कास्य दर्पण आपल्याला हडप्पा येथून मिळालेला आहे. कालीबंगाचा जर विचार केलं, बीबी लाल यांनी काय केलेलं आहे? राजस्थानमध्ये येणार कालीबंगा आणि बीबी लाल यांनी याचं काय केलेलं आहे? उत्खनन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि इथे काय म्हटले आहे? जोतलेले शेताचे प्रमाण आपल्याला कुठे मिळते? कालीबंगा येथून. आणि की बी के थापर जी आहे त्यांनी सुद्धा इथे उत्खनन केलेलं दिसून येतं. आता जाऊया मोहनजोदडोकडे. सो मोहनजोदडो जी आहे तिथं कासा मूर्ती मिळतं. ठीक आहे. कासा मूर्ती आपल्याला मिळालेली आहे. नृत्य करणारी कास्याची मूर्ती आपल्याला कुठून मिळतं? तर मोहन जोदडो या ठिकाणाहून आपल्याला नृत्य करणारी कास्याची मूर्ती मिळालेली आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे, 10 राजांचे प्रसिद्ध युद्ध दशराजन युद्ध कोणत्या नदीच्या काठावर लढले गेले होते? ए आहे गंगा, बी आहे ब्रह्मपुत्रा, सी आहे कावेरी आणि डी आहे पुरुषनी. आता मला सांगा, ऋग्वेद काळामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ऋग्वेदाचा 7वा मंडळ जो आहे, ऋग्वेदाच्या 7व्या मंडळमध्ये आपल्याला दिसून येते की दश राजन युद्ध याचं वर्णन आहे. आता हा जो दशराजन युद्ध आहे, राजा सुदास विरुद्ध लढलेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. विरुद्ध 10 राजाचा संघ, 10 राजाचा संघ. सो हा जो युद्ध आहे ऋग्वेदकालीन पहिलं युद्ध आपल्याला दिसून येतं. जे आपल्याला दिसून येते पुरुषनी. म्हणजे कोणती नदी? सो पुरुषनी म्हणजे रावी नदी. कोणती नदी? रावी नदीच्या तटावर हे लढल्या गेल्याचं आपल्याला माहिती मिळतं. ज्यामध्ये जे आहे भरत भरत केंबल्याचे शासक आपल्याला सुदास दिसून येते आणि त्यांच्या विरोधामध्ये 10 राजांचं संघ. त्यामध्ये आपण बघतो ऋग्वेदमध्ये सिंधू, सुश्रुतरी, बिपास, पुरुषनी, अस्कनी, चिनाब या सगळ्यांचं काय आपल्याला दिसून येतं? उल्लेख दिसून येतं. आणि नदींविषयी ऋग्वेदातील 10व्या जो मंडळ आहे त्यामध्ये आपल्याला माहिती मिळालेली आहे. ओके. चला मग याचं योग्य उत्तर काय आहे? पुरुषनी नदी. ठीक आहे. ऋग्वेदिक कालीन जो दशराजन युद्ध आपण बघतो, सो हा दशराजन युद्ध कुठे झालेला आपल्याला दिसून येईल? सो हा दशराजन युद्ध झालेला आहे पुरुषने म्हणजे रावी नदीच्या तटावर. ओके. चला नेक्स्ट, हडप्पाच्या कोणत्या ठिकाणाहून पुजाराची दगडी मूर्ती सापडली आहे? ए हडप्पा, बी मोहनजोदडो, सी लोथल आणि डी आहे रंगपूर. ठीक आहे. सो रंगपूर इथे लक्षात घ्या, कच्छची खाडी खंभात क्षेत्रात आहे. इथे आपल्याला जे मातीपासून बनलेली वीट आहे, मातीची वीट आपल्याला रंगपूर इथे मिळालेली आहे. लोथल सिंधू घाटी सभ्यतेतील प्रमुख काय आहे? बंदरगाह आपल्याला दिसून येतं. मोहनजोदडो जे आहे ओके, मोहनजोदडो पूर्वी हडप्पा बघा. हडप्पा इथे आपल्याला इक्का गाडी मिळतं. कास्याचं आपल्याला दर्पण मिळालेलं आहे, ज्याला आपण कास्य दर्पण म्हणतो. काय म्हणतो? कास्य दर्पण ज्याला आपण म्हणतो. मोहनजोदडोचा जर विचार केलेलं तर मोहनजोदडो इथे पुजारीची मूर्ती आपल्याला मिळालेली आहे. डान्सिंग मूर्ती म्हणजे नृत्य करणारी मूर्ती आणि कासा मूर्ती हे सगळं आपल्याला कुठून मिळतं? मोहनजोदडो. आणि प्रश्न काय विचारलेला आहे? पुजाऱ्याची मूर्ती कुठून मिळाली म्हणून. सांगायचं की पुजाऱ्याची मूर्ती आपल्याला कुठून मिळतं? तर मोहनजोदडो या ठिकाणाहून आपल्याला पुजाराची जी आहे ते मूर्ती मिळालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. सो आपण आणखीन समोर जाऊया. मग आणखीन समोर आपण बघतो की सिंधू खोऱ्यातील कोणत्या ठिकाणाहून एका विटेवर कुत्र्याचा पाठलाग करणाऱ्या कुत्र्यांचा पंजांच्या खुणा सापडल्या आहेत? ए हडप्पा, बी मोहनजोदडो, सी चन्हूदरो आणि डी आहे लोथल. ठीक आहे. बरं, आता लोथल जे आहे, बरं हडप्पा माहित आहे की हडप्पा
स्थळ जो आहे इथे आपल्याला इक्का गाडी मिळते, कास्याचं दर्पण मिळतं. मोहनजोदडो इथे कास्य मूर्ती मिळालेली आहे, नृत्य करणारी मूर्ती मिळालेली आहे आणि पुजाऱ्याची मूर्ती मिळालेली आहे. चन्हू जे आहे याविषयी आपल्याला सौंदर्य प्रसाधन जे आहे लिपस्टिक, पावडर, काजळ आहे ना, हे सौंदर्य प्रसाधन आपल्याला चन्हू या ठिकाणाहून मिळतं. आणि जर लोथलचं विचार केलेलं तर चित्रित आपल्याला बर्तन म्हणजे भांड दिसून येईल, ज्यावर काय केलेलं आहे, भांड्यावर चित्र कोरलेलं आहे. आणि यामध्ये आपण बघतो की एक फिश, ठीक आहे, एक फिश जे आहे, ठीक आहे, एक फिश जे आपल्याला दिसून येतं, यावर एक लोंबडीचं चित्र काढलेलं आहे. म्हणजे हे पंचतंत्रांची जी कथा आहे, जी संस्कृतमध्ये पंचतंत्र लिहिल्या गेल्या आहे, यावर आधारित आपल्याला पूर्णतः हा जो भाग आहे तो दिसून येतो. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण बघतो की सिंधू खोऱ्यातील जे पाठलाग करणारी खूण सापडते ते आपल्याला कुठे दिसून येतं, लोथल या ठिकाणी. ठीक आहे. कुठे मिळतं, लोथल या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. क्लिअर. चला नेक्स्ट वन आपण जाऊया. हा, ओके, लोथल. ओके, चला नेक्स्ट आहे हडप्पाच्या कोणत्या बरणीवर चोचित मासा. ओके, एक सेकंड. ठीक आहे. सो इथे लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर म्हणजे सिंधू खोऱ्यातील कोणत्या ठिकाणाहून एका विटेवर कुत्र्याचा पाठलाग करणारा चिन्ह. तर हे चन्हू दडो. ठीक आहे, चन्हू दडो. ठीक आहे, हे चन्हू दडो जे प्लेस आहे यामध्ये लक्षात घ्या, एक तर सौंदर्य प्रसाधनासाठी हे फेमस आहे. कशासाठी? सौंदर्य प्रसाधन. आणि या ठिकाणाहून एका विटेवर कुत्र्याचा पाठलाग करणारे पंजे जे आहे त्याच्या खुणा सुद्धा आपल्याला सापडला आहे. म्हणून योग्य उत्तर इथे चन्हू दडो आपल्याला दिसून येईल. चला समोर जाऊया की हडप्पाच्या कोणत्या बरणीवर चोथीत मासा धरलेला पक्षी आणि झाडाखाली उभा असलेल्या कोल्ह्याचे चिन्ह आढळते, जे पंचतंत्र मधील कोल्ह्याच्या कथेशी मिळते जुळते आहे. ठीक आहे. सो ए हडप्पा. आता हडप्पा आपल्याला माहित आहे की इथे इक्का गाडी मिळाली आहे, कासा दर्पण आपल्याला मिळालेला आहे. 1921 मध्ये याचं उत्खनन झालेलं आहे. मोहनजोदडो इथे कासा मूर्ती आहे. पुजाऱ्याची मूर्ती आपल्याला या ठिकाणी मिळते है ना. पुजारी आपण बघतो त्याची मूर्ती, सोबतच नृत्य करणारी जे मूर्ती आहे ते आपल्याला मोहनजोदडो येथे मिळतं. रंगपूर या ठिकाणाहून आपण बघतो की मातीपासून बनलेले जे बर्तन आहे, ठीक आहे, जे भांडे आहे ते मिळाले आहे. आणि लोथलमध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने पंचतंत्राची कथा, ठीक आहे, ज्यामध्ये आपण चालाक लोंबडी याविषयी बघतो. ठीक आहे, याविषयी पूर्णतः आपल्याला लोथल या ठिकाणाहून माहिती मिळतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला व्हेरी करेक्ट आन्सर काय दिसून येतं, योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन सी. समोर जाऊया आपण. स्वातंत्र्योत्तर भारतात हडप्पाची सर्वात जास्त ठिकाणे कोणत्या प्रांतात सापडली? ए गुजरात, बी राजस्थान, सी पंजाब आणि हरियाणा आणि डी आहे उत्तर पश्चिम उत्तर प्रदेश. बर, आता इथे बघा. ठीक आहे, ओके. सो या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं, या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याला कुठे, गुजरातमध्ये. आता स्वातंत्र्योत्तर काळात गुजरातमध्ये आपल्याला बघा रंगपूर. जर रंगपूरचा विचार केलेला तर रंगपूर सुद्धा गुजरातमध्ये आहे. इथे काय मिळतं, धान बघतो आपण, तांदूळ, याचं भुसी मिळालेली आहे. कुठून? रंगपूर येथून. त्यानंतर सूरकोतळा, सूरकोटडा. आता हे सूरकोतळा जे प्लेस आहे हे सुद्धा गुजरातमध्येच आपल्याला दिसून येतं है ना. सो 1972 मध्ये जोशी यांच्याद्वारे याचं जे आहे शोधकाम जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि सूरकोतळा येथे चारही बाजूने आपल्याला दिसून येतं की वीट जे आहे दुर्ग केलेला आहे. आणि घरामध्ये वीट जी आहे, ईट ज्याला आपण म्हणतो, या इटाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतं. आणि सूरकोतळ्याविषयी लक्षात घ्या की सूरकोतळा इथे घोड्यांचे अवशेष आपल्याला मिळालेले आहे. काय मिळालेले आहे? घोडा आपण पाहतो, या घोड्याचे अवशेष आपल्याला सिंधू घाटी सभ्यतेत कुठे मिळतं? ठीक आहे, तर सिंधू घाटी सभ्यतेमध्ये घोड्याचे जे अवशेष आहे ते आपल्याला
कुठे मिळालेली आहे? सूरकोतळा, गुजरातमध्ये आहे सूरकोतळा या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. यानंतर सर्वप्रमुख स्थळ आहे सिंधू घाटी सभ्यतेत गुजरातमध्ये असलेले, तो म्हणजे लोथल. त्यामध्ये आपण बघतो AR राव जे आहे यांनी, AR राव यांच्याद्वारे आपण बघतो की याचा शोध झालेलं आहे ना. लोथल जे आहे गोदी साठी प्रसिद्ध आपल्याला दिसून येते. या ठिकाणी धानाची म्हणजे तांदळाची कृषी केल्याची सुद्धा आपल्याला प्रमाण मिळते. याचा अर्थ स्वातंत्र्यानंतर आपण बघतो की सिंधू घाटी सभ्यता यातील सर्व प्रमुख स्थळांमध्ये गुजरातचं उत्खनन मोठ्या प्रमाणात झालेलं आणि इथून रंगपूर, सूरकोतळा, लोथल यासारखे जे प्लेसेस आहेत ते आपल्याला बाहेर येताना दिसून येतात. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ए. ओके. सो नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पीक हडप्पा लोकांचे मुख्य अन्नधान्य नव्हते? ए बार्ली, बी आहे कडधान्य, सी आहे तांदूळ आणि डी आहे गहू. ठीक आहे. सो या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारलेलं दिसून येतं की यापैकी कोणता जे आहे सिंधू घाटी सभ्यतेतील लोकांचं प्रमुख अन्न नाही. ठीक. योग्य उत्तर आहे तांदूळ. ठीक आहे. चला नेक्स्ट. चला प्रतिपादन आहे हडप्पा आणि मोहनजोदडो आता नामशेष झाले आहे आणि कारण बघा उत्खननादरम्यान ते उघड्यात आले. ए आहे ए आणि आर दोनही बरोबर आहे आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. बी बघा ए आणि आर दोनही बरोबर आहे पण आर हे ए चे बरोबर स्पष्टीकरण नाही. सी आहे ए बरोबर आहे पण आर हा चुकीचा आहे आणि डी म्हणतं की ए चूक आहे पण आर जो आहे तो बरोबर आहे. मला सांगा काय वाटतं? चला सांगा बरं. ओके. ठीक आहे. हा. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे ए आणि आर दोनही बरोबर आहे. आता बघा हडप्पा आणि मोहनजोदडो आता नामशेष झालेले आपल्याला दिसून येतात है ना. आणि सोबतच उत्खननादरम्यान हे आपल्याला बघा ना आता ते आपल्याला जसं तसं दिसून येतं का? नाही आहे ना. त्यामुळे ते नामशेष झालेले आणि उत्खननादरम्यान आपल्याला ही गोष्ट समोर आलेली आहे. या ठिकाणी दोनही जे प्रश्न आहे एकमेकांशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की एकमेकांशी कोरिलेटेड आहे आणि जेव्हा दोनही सेंटेन्स हे एकमेकांशी कोरिलेटेड असणार तेव्हाच आपण म्हणणार की ए आणि आर दोनही बरोबर आहे आणि आर हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट आहे सिंधू संस्कृतीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ए ही मुख्यतः धर्मनिरपेक्ष सभ्यता होती आणि धार्मिक घटक उपस्थित असले तरी प्रबळ नव्हते. बी आहे त्यावेळी भारतात कापसापासून कपडे बनवले जात होते. वरील विधानातून कोणतं बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ए फक्त एक, बी आहे फक्त दोन, सी आहे एक आणि दोन दोनही आणि डी आहे एक आणि दोन दोनही नाही. क्लिअर? क्लिअर? ओके. व्हेरी करेक्ट आन्सर एक आणि दोन दोनही विधाने आपल्याला बरोबर दिसून येतं. हे सिंधू घाटी सभ्यतेमध्ये आपल्या धर्मनिरपेक्ष सभ्यता आणि धार्मिक घटक जे आहे ते खूप मोठ्या प्रबळ प्रमाणात दिसून आलेली नाही आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये आपण काय बघतो? कापूस बघतो है ना. हा बघतो की नाही इंडस म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे. हा. नेक्स्ट प्रश्न आहे ऋग्वेदिक समाजात खालीलपैकी देवतांच्या महत्वाच्या क्रमाने मांडणी करा आणि खालील कोटमधून त्यांचं योग्य पर्याय आपल्याला काय करायचं आहे? निवडायचं आहे. आता आपण ऋग्वेद बघतो आणि ऋग्वेदमध्ये आपण देवतांचा अभ्यास करीत असतो. सो त्यामध्ये अग्नी, वरुण, इंद्र आणि मारुत. ठीक आहे. हे क्रम आहे 2 1 3 4. नंतर आहे 3 1 2 4. सी आहे 4 2 1 3 आणि डी आहे 1 2 3 4. ओके. सो या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं? बरं. सर्वप्रथम कोणतं देव येणार? इंद्र येणार. ठीक आहे. इंद्र येणार
त्यानंतर अग्नी येणार. बघा इंद्र म्हणजे 3 पहिले येणार. कुठे दिसतं 3? ऑप्शन क्रमांक बी मध्ये. नंतर अग्नी येईल आहे ना. अग्नी नंतर वरुण येणार. ठीक आहे. आणि वरुण नंतर मारुत येणार. आता ऋग्वेदमध्ये अग्नीले दुसरं महत्वाचं स्थान आहे. 200 सूक्त जर समर्पित आहे तर अग्नीला आहे. इंद्र हा वर्षेचा देवता आपल्याला दिसून येतं. सोम जे आहे ते आपल्याला वनस्पती म्हणजे पौधा जे आहे प्राप्त शक्तिशाली पेय होतं जे ऋग्वेदिक यज्ञ मध्ये मिळायचं. ज्याविषयी आपल्याला सोमरस जे आहे याविषयी ऋग्वेदात सुद्धा सांगितलेले आहे 9व्या मंडळात. आणि मरुत जे आहे ते आपल्याला नैसर्गिक देव जे आहे ते दिसून येतं. सो अशा पद्धतीने आपण काय बघतो तर अशा पद्धतीने आपण हा क्रम बघतो. सो योग्य उत्तर इथे आहे सर्वप्रथम इंद्र, अग्नी, वरुण आणि नंतर आहे मरुत. हे ऋग्वेदिक कालीन देवी देवता जे आहे त्यांचं क्रोनॉलॉजी आहे आणि या भागातून प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे याला काय करायचं आहे योग्यरित्या आपण समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे ऋग्वेदात कोणत्या देवांचा उल्लेख नाही? ठीक आहे. ए इंद्र, अग्नी, वरुण आणि मित्रासारखे नैसर्गिक प्रक्रियेचे देव. बी आहे उषा आणि अदिती सारख्या देवी. सी आहे गंधर्व, अप्सरा आणि पिशाच यासारखे अर्थ दिव्य देवता आणि देवी. आणि डी आहे गणेश आणि कार्तिकेय. ठीक आहे. सो इथं बघा आपल्याला काय दिसून येतं इंद्र, अग्नी, वरुण आणि मित्र. ठीक आहे. यांचं हे नैसर्गिक देव होते जसं इंद्र पाण्याचं, अग्नी अग्नीची, वरुण हे वाऱ्याचं. ठीक आहे. मित्र हे आपल्याला अश्विनी कुमार दिसून येतं. सो अशा प्रकारचं देव आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. उषा हे आपल्याला दिसून येईल अदिती. ठीक आहे. हा उषा अदिती ह्या देवी आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. इथे आहे गंधर्व, अप्सरा. अप्सरा म्हणजे सुंदरतेची आहे ना. हा सो हे देवी आपल्याला दिसून येतात पण काय दिसून येत नाही गणेश, कार्तिकेय यांचा उल्लेख आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. गणेश, कार्तिकेय यांचा उल्लेख आपल्याला ऋग्वेद मध्ये दिसून येत नाही. त्यामुळे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्षात घ्यायचं आहे की ऋग्वेदिक देवी देवतांमध्ये इंद्र, अग्नी, वरुण, मित्र आहे ना, उषा, अदिती या देवी होत्या. गंधर्व, अप्सरा, पिशाच यासारख्या देवी देवतांचा सुद्धा आपल्याला उल्लेख जे आहे ते ऋग्वेदमध्ये दिसून येतं. तर दिसून येत नाही ते म्हणजे गणेश आणि कार्तिकेय यांचा उल्लेख नाही. आहे भारताच्या उत्तरेकडील देशांमध्ये प्रचलित झालेल्या बौद्ध धर्माच्या पंथांचे नाव काय? है ना. सो बघा ऑप्शन ए आपल्याला दिसून येतं हीनयान. ऑप्शन बी आपल्याला दिसून येतं ऑप्शन ए आपल्याला दिसून येतं हीनयान. ऑप्शन बी आहे महायान. ऑप्शन सी आपल्याला दिसून येतं बरं ऑप्शन सी आपल्याला दिसून येतं शून्यवाद आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. ठीक आहे. सो या ठिकाणी आपल्याला दिसून येतं महायान बौद्ध धर्म जे आहे यामध्ये आपण बघतो की उत्तर आणि पश्चिम मध्ये याचा जास्त प्रचार आहे. ज्यामध्ये चीन, कोरिया, जपान आणि तिब्बत या देशांमध्ये आपल्याला महायान बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात काय दिसून येतं प्रसार आपल्याला दिसून येतं. आणि हीनयानचं जर आपण विचार केलेलं तर हीनयान यामध्ये आपण बघतो की दक्षिण आणि पश्चिम इंडो चीन आणि सिलोन म्हणजे श्रीलंका जो क्षेत्र आहे त्यामध्ये आपल्याला हीनयानचा मोठ्या प्रमाणात प्रसार दिसून येतो. याचा अर्थ महायान पहा काय होतं बौद्ध धर्माचं 2 भागात विभाजन होतं. एक म्हणजे हीनयान, दुसरं म्हणजे महायान. हीनयान जे आहे गौतम बुद्धाच्या मूळ शिक्षण जे आहे त्याला मान्यता देतात आणि महायान जे आहे मूर्तीपूजेला बिलीव्ह करतात. सो हीनयान आपल्याला महायानचं जे शाखांचं जे प्रसार दिसून येतं क्षेत्र उत्तर पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात महायान बौद्ध धर्म प्रसार झालेला आहे. ज्यामध्ये पर्टिक्युलर क्षेत्राचा विचार केला तर चीन, कोरिया, जपान आणि तिब्बत यामध्ये मोठ्या प्रमाणात महायान याचा प्रसार आहे. तर आपण हीनयानचा जर विचार केलेला तर हीनयान जे आहे इंडो चीन सिलोन म्हणजे श्रीलंकाचा जो क्षेत्र आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हीनयान याचा आपल्याला प्रसार जो आहे तो दिसून येतो. नेक्स्ट प्रश्न आहे बौद्ध धर्माचा पाया ए 4 उदात्त सत्य आहे, 4 आर्य सत्य, बी अष्टांग मार्ग, सी आहे त्रिरत्न की डी आहे यापैकी काहीही नाही. ठीक आहे. सो इथे लक्षात घ्या 4 आर्य सत्य, ठीक आहे, अष्टांग मार्ग
सी आहे त्रिरत्न आणि आपल्याला दिसून येतं यापैकी नाही. सो बौद्ध धर्माचा पाया 4 आपण काय बघतो 4 आर्य सत्तांमध्ये आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. कालच मी हा भाग तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या आव रणात सत्यमेव जयते हे शब्द कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? आता हा प्रश्न थोडा जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केलेला तर जनरल नॉलेजसाठी सुद्धा हा प्रश्न महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. ऑप्शन ए मध्ये आहे मुंडक उपनिषेद, ऑप्शन बी कंठ उपनिषेद, सी आहे ईश उपनिषेद आणि डी आहे बृहदारण्यक उपनिषेद. आता बघा हे जे आहे ऋग्वेदमध्ये आपण याचा अभ्यास आपल्याला आपण केलेला आहे. ठीक आहे. सो आपण बघतो कंठ आणि ईश जे आहे यजुर्वेदामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे की सत्यमेव जयते हे आपल्याला कोणत्या उपनिषदातून घेतलेलं दिसून येतं. सो योग्य उत्तर आहे मुंडक उपनिषेद. मुंडक उपनिषेदातून आपण सत्यमेव जयते जे आहे हे घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आय होप इतकं भाग क्लिअर आहे. समोर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे ऋग्वेद इथे आर्यांचा मुख्य व्यवसाय काय होता? आता ऋग्वेद याविषयी आपण अभ्यास केलेला आहे हो ना. ऋग्वेदचा टाइम पिरियड आपण 1500 BC पासून ठीक आहे 1500 BC पासून तर 1000 BC पर्यंतचा काळ ऋग्वेद अंतर्गत आपण केलेला आहे अभ्यास केलेला आहे. ऋग्वेदमध्ये टोटल 10 मंडळ आपल्याला दिसून येतं आणि या 10 मंडळाचं सुद्धा डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. या 10 मंडळमधून आपण बघितलं की कशा पद्धतीने 10वा जो मंडळ आहे कशाबद्दल आहे चातुर्वर्ण व्यवस्थेविषयी हा 10वा मंडळ आपल्याला काय देतो इन्फॉर्मेशन देतो आणि कशा प्रकारे आदी ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण भुजातून क्षत्रिय जंघातून वैश्य आणि पायातून शूद्रांची उत्पत्ती सांगितलेली आहे. सोबतच 10वा जो मंडळ आपल्याला दिसून येतं या 10वा मंडळामध्येच आपल्याला दिसून येतं नदी सूक्तांविषयी दिलेली आहे. ठीक आहे की कशा प्रकारे ऋग्वेदमध्ये जे आहे फैलाव जे आहे विस्तार जे आहे भौगोलिक परिस्थिती जी आहे सप्त सैंधव प्रदेश पर्यंत आपल्याला दिसून येतं म्हणजे 7 नद्यांचं जो क्षेत्र आहे एवढा क्षेत्र आपल्याला व्यापलेलं दिसून येतं. त्यामुळे हाही प्रश्न इथून महत्त्वपूर्ण होतं. ठीक आहे. सप्तसैंधव प्रदेशांमध्ये आपण 7 नद्यांचं क्षेत्र मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं. ठीक आहे. सोबतच 10 मंडळमधून काही मंडळ जसं गायत्री मंत्रांचा उल्लेख कोणत्या मंडळात आहे. ठीक आहे. सोमविषयी माहिती कोणत्या मंडळामध्ये दिलेली आहे. अशा प्रकारचे प्रश्न किंवा पहिला युद्ध जे दशराजन युद्ध आहे याचं वर्णन आपल्याला कोणत्या मंडळात दिसून येतं तर अशा प्रकारचे म्हणजे विविध आपल्याला प्रश्न सुद्धा इथून उपस्थित होताना दिसून येतात. सो आता वळूया ऋग्वेदिक आर्य. ठीक आहे. सो ऋग्वेदिक समाज आपण बघितलेला. ठीक आहे. अर्थव्यवस्था जाणून घेतलेली. तर ऋग्वेदिक समाजामध्ये मुख्य व्यवसाय ए शेती, बी आहे पशुसंवर्धन, सी आहे शिक्षा आणि डी आहे व्यवसाय. आता लक्षात घ्या ऋग्वेदमध्ये गायीसाठी कोणत्या शब्दांचा वापर केलेला आहे अगण्या. काय म्हटलं आहे अगण्या म्हटलं आहे. अगण्या म्हणजे काय न मारण्यायोग्य ज्याला काय मारू शकत नाही किंवा सोबतच ऋग्वेदिक समाजामध्ये गायीसाठी आपल्याला युद्ध झालेली सुद्धा दिसून येतं म्हणजे आपण म्हणू शकतो ऋग्वेदिक समाज जो आहे तो पशुसंवर्धन आहे. ऋग्वेदिक आर्य जे आहे पशुपालक आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. त्यामुळे इथून बघा अशाही प्रकारचा आणि यापूर्वी सुद्धा बघा पशुपालन आणि कृषी ह्या दोन मध्ये आपण कन्फ्यूज होतो कारण व्यवसाय आणि शिक्षा हे दोन आपोआपच आपले कट होऊन जातात. सो आपल्या मनामध्ये प्रश्न नक्कीच उपस्थित होतो एक तर शेती आपण क्लिक करणार किंबहुना पशुसंवर्धन आपण क्लिक करणार है ना. सो इथे लक्षात घ्या ऋग्वेदिक जे आर्य होते आर्यांचं मुख्य व्यवसाय काय होतं पशुपालन होतं. काय करणं होतं पशुपालन. आर्यांचं मुख्य व्यवसाय आपल्याला दिसून येतं. ओके. नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं भारतीय संगीताचा आदी ग्रंथ कशाला म्हणतात? ए ऋग्वेद, बी आहे उपनिषेद, सी आहे यजुर्वेद आणि डी आहे आपल्याला दिसून येते सामवेद. ठीक आहे. सो ऋग्वेद आता मला सांगा ऋग्वेद यामध्ये आपण बघतो सर्वात प्राचीन ऋग्वेद आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो यामध्ये 10 मंडळ जसं मी आता सांगितलं 10 मंडळ आहे आणि 10 मंडळांविषयी सुद्धा इम्पॉर्टंट गोष्टी आपण सगळ्यांनी नोट डाऊन करत चला कारण यातून सुद्धा बहुधा प्रश्न विचारतात. दुसरा आहे उपनिषद, तिसरा आहे यजुर्वेद आणि सामवेद. आता वेदांची संख्या किती आहे 4 आहे ज्यामध्ये ऋग्वेद ठीक आहे आपण बघितलंच आहे आताच. ठीक आहे.
यजुर्वेद जर आपण विचार केलेलं, सो यजुर्वेदमध्ये काय दिलेलं आहे, आपण यज्ञ अनुष्ठान करतो जसं सत्यनारायण कथा झाली आहे ना. सो यज्ञ अनुष्ठान संबंधित जे विधान आहे किंवा कशा पद्धतीने हे यज्ञ अनुष्ठान संपादन करावे आहे ना, कोणत्या पूजेसाठी कोणत्या मंत्रांचं उच्चारण करायला हवं, याविषयी माहिती आपल्याला कुठे दिलेली आहे, यजुर्वेदामध्ये दिलेली दिसून येतं. ठीक आहे, त्यामुळे यजुर्वेदा यजुर्वेद जे आहे त्यामध्ये यज्ञ संबंधित विधान केलेले आहे. ओके. त्यानंतरचा वेद म्हणजे अथर्ववेद आपण बघतो. अथर्ववेद जे आहे त्यामध्ये पवित्र जादू आणि अपवित्र जादू याविषयी आपल्याला माहिती जी आहे ते मिळतं. ठीक आहे. अथर्वगीरस यांच्याद्वारे अथर्ववेद याचं रचना आपल्याला दिसून येतं. सुरुवातीला जर आपण विचार केला तर ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद अशा प्रकारचे काय होते, तीनच वेद आपल्याला दिसून येते. काय म्हटलं मी, जेव्हा आपण सुरुवातीला अभ्यास करतो तर सुरुवातीला लक्षात घ्या, म्हणजे वेद काळ जो आपण बघतो, वैदिक कल्चर जे आपण अभ्यास करतो, या वैदिक काळामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद अशा तीनच वेदांना सुरुवातीला मान्यता होती. त्यामुळे वेदांना अगोदर त्रिवेद असं म्हटलं जायचं. नंतर आपण सामवेद याच्यात सॉरी अथर्ववेद याच्यामध्ये ऍड झालेलं, त्यामुळे आपण वेद चातुष्ट असं याला म्हणायला लागलो. काय म्हणतो, वेद चातुष्ट असं आपण म्हणतो. म्हणजे आता वेदांची संख्या किती झाली, 4 झाली. यामध्ये जर आपण अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद यांचा अभ्यास केलेला तर तीनही वेदांचा संबंध आपल्याला संगीत जे आहे संगीताशी दिसून येत नाही. सो राहिला ऑप्शनमध्ये काय, ऑब्व्हियसली ऋग्वेद कट झालं, उपनिषद कट झालं. ठीक आहे, यजुर्वेद सुद्धा, कारण यज्ञ संबंधित दिलं आहे त्यामुळे आपण या ऑप्शनकडे जाऊ शकत नाही. सो नेक्स्ट वन आहे सामवेद. सो आपल्या इथे योग्य उत्तर काय होणार आहे, सामवेद होणार आहे. कारण भारतीय संगीताचा उगम कुठे आहे, तर सामवेदामध्ये भारतीय संगीताचा उगम आपल्याला दिसून येतं. आपण 7 स्वर जे बघतो, ज्यामध्ये सा, रे, ग, म, प, ध, नि, सा, आपण जे 7 स्वर बघतो, या 7 स्वरांची उत्पत्ती आपल्याला कुठे मिळतं, तर या 7 स्वरांची उत्पत्ती आपल्याला कुठे मिळाली आहे, तर सामवेदामध्ये दिसून येतं. यानंतर आहे कृष्ण भक्तीचा पहिला आणि मुख्य ग्रंथ आहे कोणता, महाभारत. ऑप्शन बी आहे श्रीमद भगवत गीता, सी आहे गीत गोविंद आणि डी आहे यापैकी नाही. तर ऑप्शन डी आपोआपच कट होऊन जाणार. गीत गोविंद हे जयदेव यांची रचना आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, गीत गोविंद म्हणून. यानंतर आपण काय बघतो, महाभारत. ठीक आहे, आपण महाकाव्य बघतो. ठीक आहे, खंडकाव्य किंवा महाकाव्य जे आहे किती आहे. ठीक आहे, तर महाकाव्य किती दिसून येतं आपल्याला, 2. महाकाव्यांची संख्या किती आहे, तर महाकाव्य यांची संख्या आपल्याला किती दिसून येते, तर 2 संख्या दिसून येते. ठीक आहे, बर. महाकाव्याची संख्या किती आहे, 2 आहे. ज्यामध्ये पहिलं येईल आपलं रामायण आणि दुसरं आपल्याला दिसून येतं महाभारत. ठीक आहे, महाभारत आपल्याला दिसून येतं. सो रामायण यामध्ये आपल्याला सर्वांनी जवळपास आपण सगळ्याच विद्यार्थी मित्रांनी रामायण आणि महाभारत याविषयी ऑब्व्हियसली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. लहानपणापासून आतापर्यंत आपण टी व्हीच्या माध्यमातून किंवा इतर जे आपले घरात आजी आजोबा असतात त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण याविषयी काय केलेलं आहे, नेहमीच वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे, है ना. सो रामायण आपल्याला माहीत आहे, त्यानंतर महाभारत. ओके. महाभारत जे आहे यामध्ये आपल्याला कृष्ण भक्ती. ठीक आहे, सो कृष्ण भक्तीचा पहिला आपल्याला महत्त्वपूर्ण जे सोर्स आहे, ठीक आहे, ते कुठे मिळतं, तर महाभारतामध्ये आपल्याला दिसून येतं. यामध्ये एकूण 18 पर्व आपल्याला दिसून येतात. आणि जर कधीही विचारण्यात आलेलं महाकाव्य किती, 2 आहे, एक रामायण आहे, एक महाभारत आहे. हे आपलं लिटररी सोर्सेस जे आहे, साहित्यिक स्रोत जे आहे, या साहित्यिक स्रोताचं महत्त्वपूर्ण प्रश्न इथे उपस्थित होताना आपल्याला दिसून येतं. क्लिअर. चला, सो व्हेरी करेक्ट आन्सर, कृष्ण भक्तीचा पहिला आणि मुख्य ग्रंथ श्रीमद भगवत गीता आपल्याला दिसून येतं. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऋग्वेदातील मालमत्तेचा मुख्य स्वरूप काय होता. एक गाय, बी आहे जमीन, सी आहे ए आणि बी दोनही आणि डी आहे यापैकी काहीही नाही. ठीक आहे, सो ऑप्शन क्रमांक डी अल्टिमेटली कट होतं. ठीक आहे, आता लँड अँड काऊ असे 2 आपल्याला ऑप्शन जे आहे या ठिकाणी दिसून येतात, है ना. सो या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ऋग्वेद
ऋग्वेदिक समाज आपण बघतो. ठीक आहे. ऋग्वेदिक समाज, अर्थव्यवस्था या सगळ्यांविषयी आपण अभ्यास केलेला आहे. आणि जेव्हा मी ऋग्वेद तुम्हाला सांगितलं त्यावेळी आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट मी स्पष्ट केलेली होती. ते म्हणजे ऋग्वेद जे आहे या ऋग्वेदामध्ये गायीसाठी आपल्याला युद्ध झालेले दिसून येतं. याचा अर्थ गाय जी आहे एक प्रकारे संपत्ती जी आहे याचं स्वरूप किंवा एक प्रकारचं संपत्तीचं मापन जे आहे गायीच्या आधारावर केलेलं आहे. आणि सोबतच गायीसाठी जे आहे अगण्य शब्दाचा प्रयोग आपल्याला ऋग्वेदमध्ये दिसून येतं है ना. त्यामुळे इथे अल्टिमेटली जर आपण विचार केलेला तर इथे आपले योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए गाय होणार आहे. ठीक. सो नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या स्थळावरून अर्ली मिडल आणि लेट पॅलिओलिथिक काळातील दगडी अवजारे सापडली आहे? ए उत्तर प्रदेशातील बेलन घाटी, बी आहे पंजाबमधील सोहन, सी आहे भोपाळमधील भीमबेटका आणि डी आहे राजस्थानमधील डिडवाना. आता बघा या ठिकाणाहून अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला यापूर्वीचं जे आपलं एक्झामिनेशन आहे या पूर्वीच्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा आपल्याला पहा जे आपलं पुरा पाषाण काळ आहे याला खूप व्यवस्थित करा. स्पेशली स्थळ मध्य पाषाण काळ आपण अभ्यास केलेला आहे. सो हा मध्य पाषाण काळाचा सुद्धा स्थळ व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर आपण नवपाषाण काळ बघितलेला आहे. नवपाषाण काळातील स्थळ, आता ह्या सगळ्यांची आपल्याला स्थळं एकतर व्यवस्थितरित्या अध्ययन करायचं आहे. ॲज वेल ॲज आपण बघतो की ताम्रपाषाण काळ आणि ताम्रपाषाण काळातील जे महत्त्वपूर्ण स्थळ आहे ना, इवन यामध्ये आपल्याला जो महापाषाण काळ आपण अभ्यास केलेला आहे. सो हा महापाषाण काळ जो आहे हा महापाषाण काळ सुद्धा आपल्याला योग्यरित्या आणि डिटेलमध्ये यांचं स्थळ जे आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. आणि याविषयी जर आपल्याला क्लिअरिटी नसेल तर नक्कीच एक्झामिनेशनमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन होऊ शकतं. आणि यावर बघा आता प्रश्न जे आहे येतात. ठीक आहे. ज्याप्रमाणे आपलं प्राचीन भारताचा जो इतिहास आहे यामधील युनिट क्रमांक 1 यातील हे जे भाग आहे ते मागील 2 वर्षाच्या पूर्वीपासूनच खूप इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी या भागातून प्रश्न आपल्याला येताना दिसून येतं. इवन जर आपण 2024च्या क्वेश्चन पेपरचा विचार केले तर त्यामध्ये सुद्धा महापाषाण काळ याच्याशी रिलेटेड प्रश्न आपल्याला आलेले दिसून येतात है ना. सो इथे पर्टिक्युलर काय विचारलं आहे तर पर्टिक्युलर इथे विचारलं आहे अर्ली मिडल आहे ना, नॉर्थ पॅलिओलिथिक आहे ना, पॅलिओलिथिक साईटचं आपल्याला कुठे प्रमाण जे आहे दगडी अवजारांचं प्रमाण आपल्याला कुठं मिळतं तर लक्षात घ्या राजस्थानातील डिडवाना क्षेत्रामध्ये आपल्याला अर्ली मिडल अँड लेट म्हणजे तीनही पॅलिओलिथिक साईट म्हणजे जे काळ आहे या काळातील अवजार जे आहे दगडी अवजार या काळात आपण बघितलं आहे आणि डिटेलमध्ये अध्ययन सुद्धा केलं आहे. ठीक आहे. सो इथे आपल्याला याचं प्रमाण जे आहे ते मिळालेलं आहे. सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर काय आहे राजस्थानामधील डिडवाना. नेक्स्ट प्रश्न आहे मेसोलिथिक कालखंडातील पशुसंवर्धनाचे पुरावे खालीलपैकी कोणत्या स्थळावरून सापडले आहे? ठीक आहे. ए आहे ऑड, बी आहे गॉनी, सी आहे बागोर आणि डी आहे लेखनिया. ठीक आहे. सो या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हां. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपलं योग्य उत्तर काय आहे? ओके. हां. या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल बागोर आहे. ठीक आहे. काय आहे योग्य उत्तर? बागोर आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं. आता बागोर योग्य उत्तर असल्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तर इथे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणी सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणात चलनात आणली? ए आहे ग्रीक, बी आहे मौर्य, सी आहे कुशाण राज्यकर्ते आणि डी आहे शुंग. आता मला सांगा इथे प्रश्न काय म्हणतं? इथे प्रश्न आपल्याला सोन्याच्या शिक्क्यांविषयी विचारलेला आहे. ठीक आहे. सो आता समोर आता हे एक प्रकारचं युनिट 2 मधील एक महत्त्वपूर्ण टॉपिक होतं. ठीक आहे. सो यामध्ये आपण कुशाण शासकांचा अभ्यास करूया. कुशाण शासकांमध्ये विम कडफिसेस आहे, कुडुल कडफिसेस आहे आणि त्यानंतर येतात कनिष्क. ठीक आहे. तर हे प्रमुख शासक आहे आणि स्पेशली जर आपण बघितलं सोन्याची नाणी ठीक आहे तर कुशाण राज्यकर्ते जे आहे कुशाण राज्यकर्त्यांच्या टाइममध्ये आपण काय बघतो मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी जी आहे त्याचं प्रचलन आपल्याला दिसून येतं.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून रोमन नाणी आपल्याला सापडली आहेत? ठीक आहे. सो रोमन नाणी आपल्याला कुठे मिळतं? ए दिल्लीमध्ये मिळतं का? बी आग्रामध्ये, सी जयपूरमध्ये की डी अरेक मेंढू? ठीक आहे. अरेक मेंढू आहे ते, अरेक मेंढू. ठीक आहे. सो इथे लक्षात घ्या, पूर्वीपासूनच रोमन आणि भारताचं आपल्याला काय दिसून येतं? व्यापारी संबंध दिसून येतं. आणि या व्यापारी संबंधाची पुष्टी आपल्याला कशा पद्धतीने होते? तर जे शिक्के आपल्याला मिळालेले आहेत, त्या शिक्क्यांवरून आपण काय करतो? अ, अ, म्हणजे व्यापार होत असायचं. ठीक आहे. याचं आपल्याला अनुमान येतं. तर हे रोमन नाणी आपल्याला कुठे मिळालेली आहे? अरेकमेंडू म्हणून ठिकाण आहे आणि या अरेकमेंडू नावाच्या ठिकाणाहून आपल्याला रोमन नाणी जी आहे ती मिळालेली आहे. ठीक आहे. अगस्त जे आहे शासक रोमनचे, या शासकाचं नाव सुद्धा त्यावर कोरलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी अरेकमेंडू याचं योग्य उत्तर आपल्याला दिसून येणार. नेक्स्ट प्रश्न आहे, भीमबेटका कशासाठी प्रसिद्ध आहे? हे आपण अभ्यास केलेला आहे. ए लेण्यांच्या रॉक पेंटिंगसाठी, बी खनिजांसाठी, सी बौद्ध मूर्तींसाठी की सोन नदींच्या उगमासाठी भीमबेटका प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आणि भीमबेटका विषयी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं सुद्धा आहे. डिटेल एक्सप्लेनेशन जर बघायचं आहे तर आपण थेरी लेक्चर जे आहे त्याला बघा. ठीक आहे. जेणेकरून आणखीन ह्या टॉपिक आपल्याला क्लिअर होत चालणार. सो भीमबेटका हे लेण्यांच्या रॉक नाणी जे आहे त्यासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. रॉक पेंटिंग ऑफ केव यासाठी भीमबेटका आपल्याला काय दिसून येतं? प्रसिद्ध दिसून येतं. आणि या पूर्वीच्या एक्झामिनेशनचं जर आपण विचार केलेलं तर यापूर्वी सुद्धा एक्झामिनेशनमध्ये हा प्रश्न जो आहे विचारलेला आपल्याला दिसून येतं. सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.